मी सुजित सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष. गेल्या अनेक दिवसापासून मुंबई गोवा हा रखडलेला रस्त्याचं काम आता थोडंफार चांगल्या पद्धतीने झालंय, परंतु त्याची वसुली करण्यासाठी आपल्या पनवेल तालुक्याच्या हद्दीमधील बाउंड्रीवरती एक खारपाडा टोल नाका त्यांनी चालू करणार आहे. 15 तारखेला त्याची ओपनिंग आहे. खरं तर मला एवढंच या निमित्तानं म्हणायचं आहे की पनवेलकरांना किती टोल चालू करून द्यायचा आहे. शेडूंगला पण तुम्हाला टोल भरायचा आहे, खारघरला हेवी व्हेकलला, टेम्पोला, ट्रान्सपोर्टला तिथं टोल भरायचा आहे. आता खारपाड्याला देखील तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. पनवेलकरांनी नक्की करायचं काय? खरं तर बघायला गेलं तर खारघरचा टोल बघता तर 4 व्हीलर आता तो टोल नाहीच आहे, परंतु टेम्पो ट्रान्सपोर्टला समजा खारघरवरून कामोट्याला यायचं असेल आणि कामोट्यावरून खारघरला, बाकीच्या ठिकाणी राहू द्या, पण त्या ठिकाणी जायचं जर असेल तर तुम्हाला 150च्या आसपास तुम्हाला टोल टेम्पो ट्रान्सपोर्टला द्यावा लागतो. माझं या निमित्तानं म्हणणं आहे की त्या शहरातून या शहरात जायला एवढा टोल लागतो. त्याच पद्धतीने शेडूंगला पण इथला नागरिक समजा पनवेलमधला नागरिक जर त्याला मुंबईला, पुण्याला जायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी शेडूंगला त्याच्याकडून कारला देखील टोल घेतला जातो. म्हणजे जवळपास 10-15 किलोमीटरच्या अंतरला पण ते टोल लागू केलेले आहे. म्हणून माझं सांगणं की खारपाडा देखील आमच्या माती का मारत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पनवेलमध्ये, महाराष्ट्रामध्ये तिसरी मुंबई हे पनवेलच्या साईडला चालू होत आहे. खरं तर MMRDला याच्या अगोदर एक योजना दिली होती, त्याच्यामध्ये अनेक करोड रुपये MMRDच्या माध्यमातून त्याच्यात टाकले गेले आणि ती योजना बंद केली. त्याच पद्धतीने तिसरी मुंबईमधील देखील अशाच योजना चालू करणार. त्यासाठी लागणारा जो मोठा फंडिंग आहे, खरं तर टोल नाक्याचा ज्या फंडिंग असतो, टोल नाक्यामधून ज्या काय वसुली होतात त्या रस्त्याला लावले जातात. त्या रस्ता मोठा आणि एकदम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी लावले जातात, परंतु ते काय यामध्ये दिसत नाही, कारण ते फंडिंग वेगळ्या गोष्टीसाठी यूज केलं जातं आणि ते पनवेलकरांच्याच माथी का मारायचंय. माझं या ठिकाणी जाहीर निषेध मी टोल नाक्याचा करतो खारपाड्याला, आणि आम्ही तो टोल नाका 15 तारखेपासून त्याचं ओपनिंग पण होऊन देणार नाही, तो टोल चालू पण देणार नाही, नाहीतर तो टोल आम्ही फोडून टाकू. खरं तर सांगायचं झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक टोल आम्ही बंद केले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे जे टोल बंद झालेले ते पुन्हा चालू करून दिलेले नाही. त्याच पद्धतीने खारपाडाचा टोल देखील आम्ही चालू देणार नाही. आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण किती दिवस हे टोल भरणार आहेत. आज शेडूंगचा टोल आपण सातत्याने भरतो. आपल्याला त्या तिकडून जायचं असेल तर आपल्याला टोल लागणार. आज तुम्ही खारपाड्यावरून जाणार तो टोल लागणार. आज व्हेकल, हेवी व्हेकलला, ट्रान्सपोर्टच्या व्हेकलला खारघरचा टोल लागतो. किती दिवस आपण हे सहन करणार? याच्यातून साध्य काय होणार? पण माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला थोडंसं काटकसर करणं गरजेचं आहे. तर या निमित्तानं मग लोकांच्या पैशाचा कशाला तुम्ही खेळ करताय? म्हणून ह्या टोल नाक्याला आमचा विरोध आहे. माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे, 15 तारखेला आपण स्वतः तयार होऊन तिथं यावं. आम्ही तर तिथं हवंच, पण आपण सगळे तिथं जर असू तर त्या ठिकाणी एक वेगळं माहोल तयार होईल आणि तो टोल नाका आपण बंद पाठवू. म्हणून माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण 15 तारखेला सकाळी 9 वाजता खारपाडा टोल नाक्यावरती यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र येत्या 15 तारखेला खारपाडा येथे टोल चालू होतोय. त्या टोलच्या संदर्भात मनसेचे सोनवणे साहेब तालुका प्रमुख आहेत, त्यांनी एक मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्या आंदोलनाला आम्ही ग्रामस्थ आपटा परिसरातील किंवा खारपाडा, कासरबट, बारापाडा, तारा या परिसरातील समर्थन देतोय. समर्थनाचं कारण एवढंच आहे की एवढ्या वर्ष जे अपघात होतात त्या अपघाताला कारणीभूत ठरणारा हा शासन, आणि तो शासन एवढ्या वर्षानंतर जर हा रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही पूर्ण झाला नाही. मुंबई गोवा हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही आणि यांची टोल वसुली जर चालू होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. आमच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ हे त्या आंदोलनाचं समर्थन करत आहेत. प्रश्न असा आहे की ग्रुप ग्रामपंचायत आपटा किंवा कर्नाला असेल, डोलगर आणि त्याच्यानंतर कासरपट, खारपाडा या ग्रामपंचायतीने त्यांना समर्थन करावं. हा आंदोलन कोणता पक्षी असला तरी सुद्धा ग्रामस्थ आणि जागरूक नागरिक म्हणून ही काळाची गरज आहे की हा टोल नाका चालू न व्हावा, कारण ह्या टोल नाक्याचा त्रास हा भरपूर आपल्या पंचक्रोशीत लोकांना होणार आहे. याची सतर्कता बाळगावी. येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी खारपाडा टोल नाका येथे मनसेच्या आंदोलनात सहभागी व्हा, हे माझं आग्रहाचं निवेदन आहे तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.